या सरकारने जी दखल घेतली नाही, मागण्या पूर्ण केल्या नाही, आंदोलनाचा वणवा आजपासून पेटतोय आणि पूर्ण महाराष्ट्र भडकल्याशिवाय राहणार नाही, याची सरकारने दखल घ्यावी। निराधारांना सांभाळू, युवकांना रोजगार देऊ, पण कोणत्याच मागण्या यांनी पूर्ण केलेल्या नाही आहे आणि या सरकारचा आम्ही या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे। आपल्या सभेत सांगितलं होतं की मी सत्तेवर आल्यानंतर लगेच सातबारा कोरा करणार। मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, पण अद्यापही शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही। त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांचं आंदोलन मोझरी येथे गेल्या 4 दिवसापासून सुरू आहे। मी सगळ्यात पहिले निषेध करतो पालकमंत्र्यांचा की 4 दिवसापासून असं आंदोलन सुरू असताना पालकमंत्र्यांनी साधी भेट देण्याचं सौजन्य त्या ठिकाणी दाखवलेलं नाही। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, कष्टकरी, मच्छीमार या सर्वांच्या मागण्यांसाठी बच्चूभाऊ आपल्या जीवाची बाजी लावत आहेत आणि जर या सरकारने जी दखल घेतली नाही, मागण्या पूर्ण केल्या नाही, आंदोलनाचा वणवा आजपासून पेटतोय आणि पूर्ण महाराष्ट्र भडकल्याशिवाय राहणार नाही, याची सरकारने दखल घ्यावी। माननीय बच्चूभाऊ कडू दिव्यांग व शेतकऱ्यासाठी सतत 6 महिन्यापासून झटत आहे। टेंबा आंदोलन असो, रायगडाच्या पायथ्याशी उपोषण असो, पण या निगरगट्ट शासनाला 6 महिन्यापासून जाग आला नाही। म्हणून भाऊने शेवटचा हत्या म्हणून अन्नत्याग उपोषणाचा इशारा या सरकारला दिला होता व 8 तारखेपासून ते श्री क्षेत्र मोझरी येथे उपोषणाला बसलेले आहे। तरी पण आज उपोषणाचा 4था दिवस असून या निगरगट्ट शासनाला, निद्रिस्त झालेल्या शासनाला अजूनही कोणत्या प्रकारची जाग आलेल्या नाही। म्हणून या सर्व शेतकरी व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू जगेल तर शेतकरी दिव्यांग जगेल म्हणून बच्चू कडूच्या समर्थन या निद्रिस्त शासनाला जाग आणण्याकरिता काल आम्ही मुंडन आंदोलन व जलसमाधी आंदोलन केलं। आज सर्व व्यापाऱ्यांच्या सहकार्याने या चांदूर बाजार शहरात कडकडीत बंद आहे व याची सुद्धा दखल घेतली नाही तर 13 तारखेपासून आम्ही अत्यंत उग्र स्वरूपाचं आंदोलन करू, हा आजच्या तारखेत शासनाला इशारा आहे। माननीय बच्चूभाऊ गुरुकुंज मोझरीला 8 तारखेपासून आमरण उपोषणाला बसले आहे। शेतकऱ्यांच्या, दिव्यांगाच्या, कष्टकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 17 मागण्या ज्या आहे त्या रास्त मागण्या या सरकारनेही इलेक्शनच्या आधी आम्ही शेतकऱ्यांचा कोरा सातबारा करू, दिव्यांगांना मानधन देऊ, निराधारांना सांभाळू, युवकांना रोजगार देऊ, पण कोणत्याच मागण्या यांनी पूर्ण केलेल्या नाही आहे आणि या सरकारचा आम्ही या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे। 4 दिवस झाले बच्चूभाऊंनी अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाही। महाराष्ट्रातला सर्व शेतकरी पाहत आहे, महाराष्ट्रातला दिव्यांग कामगार पाहत आहे, हा या आंदोलनाला दुर्लक्ष करत आहे। म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध केला। आज कलेक्टरच्या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचा दुग्धाभिषेक केला, शेतकऱ्यांच्या मालाचा नैवेद्य दाखवला आणि ते बॅनर आम्ही जाळला। त्यांचा निषेध करू, या महायुती सरकारचा आम्ही निषेध करत आहोत। जर या आंदोलनाच्या त्यांनी या मागण्या पूर्ण केल्या नाही, या आंदोलनाला यश मिळालं नाही तर आम्ही या सरकारचा याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, निषेध करू। आम्ही आमचा जाहीर निषेध करीत आहे।